राहता तालुका माजी सैनिक संघटना व राहता ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा अनिलकुमार निकाळे चौक येथे कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। या प्रसंगी तहसीलदार अमोल मोरे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, नगर परिषद मुख्याधिकारी वैभव लोंढे, राहता पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ साहेब, माजी मुख्याधिकारी बाळासाहेब गुळवे, माजी सैनिक संघटना तालुका अध्यक्ष फ्रान्सिस भारोड तसेच माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व राहता ग्रामस्थ व हुतात्मा अनिलकुमार निकाळे यांचे बंधू राजेंद्र निकाळे हे कार्यक्रमास उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील देशमुख यांनी केले। या प्रसंगी माजी सैनिक सत्यशोधक भानुदास गाडेकर यांनी सांगितले की कारगिल दिवस हा युद्धात शहीद झालेल्या युद्धवीरांना स्मरण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच देशातील नागरिक व तरुणांमध्ये देशप्रेम व कर्तव्याची भावना वाढीस लागावी यासाठी साजरा केला जातो। या प्रसंगी मेजर संजय राजगुरू यांनी मनोगत व्यक्त करून ते युद्धात सहभागी होते हे सांगितले। या प्रसंगी डॉक्टर पानगावाने यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली। या प्रसंगी अनेक माजी सैनिक तसेच ग्रामस्थ विष्णुपंत सदाफळ, अरुण कोरडे उपस्थित होते। NS न्यूज करता अनिल सोमवंशीसह कृष्णा नवनाथ सदाफळ, राहता। सन्माननीय सर्व राहता नगरवासी, उपस्थित सर्व नागरिक यांना आजच्या कारगिल विजय दिवस याच्या शुभेच्छा देतो। आणि आजचा हा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे याबद्दल मी सुरुवातीलाच आपले खूप खूप अभिनंदन, आभार व्यक्त करतो। इंग्रजीमध्ये असं म्हणतात की वी डोंट रिमेंबर डेट्स, वी रिमेंबर इव्हेंट्स। म्हणजे आम्ही तारीख लक्षात ठेवत नाही, फक्त आम्ही घटना लक्षात ठेवतो। परंतु कारगिल विजयाबद्दल मी एक सांगेल की कारगिल विजयाचा हा आपण डेट्स पण लक्षात ठेवणार आहोत आणि त्याचा घटना पण लक्षात ठेवणार आहोत। म्हणजे नुसतं दिवसच नाही तर त्या दिवसाला जे जे काही घडलं होतं ते सर्व आपण लक्षामध्ये ठेवणार आहोत। 26 जुलै 1999 रोजी ज्यावेळेस कारगिल विजय दिवस जेव्हा भारताने विजय मिळवला पाकिस्तानच्या घुसखोरीवर, त्यांच्या मिलिटंट आक्रमणावर, त्या दिवशी सर्व भारतीयांच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला होता। परंतु त्याच्या मागे जे 527 जे आपले वीर जवान शहीद झालेले होते त्या जवानांच्या कुटुंबाचा एक दुःखद वेदना किंवा दुःखद आवाज सुद्धा प्रत्येकाच्या कानात घुमत होता। आणि त्या सर्वांच्या आवाजाची जाणीव, त्या सर्वांच्या वेदनांची जाणीव म्हणून आपण दरवर्षी हा विजय साजरा करत असतो। मला आनंद आहे की कोणत्याही नोकरीतनं एखादा व्यक्ती जेव्हा निवृत्त झाला तर तो त्या जगाकडे जाऊन सुद्धा बघत नाही, त्याला नको वाटतं। परंतु एकमेव फोर्स, एकमेव आपली आर्मी, आपले सैनिक हा एकमेव असा एक विभाग आहे की सेवानिवृत्त झाल्यानंतर पण पुन्हा पुन्हा त्याला आपला वेश परिधान करावा, आपल्या विभागाची ओळख जावं याची भावना निर्माण होतं। त्यामुळे या विभागाला मी वैयक्तिक माझ्या आणि माझ्या परिवाराकडनं सॅल्यूट करू इच्छितो। तुमच्या सर्वांचे चेहरे, तुमच्या सर्वांचं तेच सांगतंय की तुमच्या मनात आजही तोच अभिमान, तीच उर्मी आणि तीच जिद्द आहे जी तुम्ही ज्या वेळेला नोकरी जॉईन केली होती त्यावेळेला आहे, बरोबर ना? असा एक हा विभाग आहे जो देशसेवा पण करतो, देशसेवा करत करत समाजसेवा पण करतो आणि समाजसेवा करत करत नंतर तो स्वतःचं हित जोपासतो। आणि म्हणून पुनश्च एक वेळा मी कारगिल विजय दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। सर्व वीर जवानांना माझ्या वतीने, माझ्या विभागाच्या वतीने, परिवाराच्या वतीने मी त्यांना नमन करतो आणि तुम्हाला सर्वांचं पुनश्च एक वेळा आभार व्यक्त करून माझी फक्त संपवतो। धन्यवाद। नाही काही नाही, बसले तर चालतील, काही नाही, सांगा। आज या राहता शहरामध्ये 26 जुलै हा 25वा विजय दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे। कारगिलमध्ये 26 जुलै 1999 रोजी भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या घुसपैठी यांना त्यांच्यावरती विजय मिळवला, म्हणून हा दिवस संपूर्ण देशभर साजरा केला जातो। राहता शहरामध्ये माजी सैनिक संघटना व राहता तालुक्यातील नागरिकांच्या वतीने हा अनिल हुतात्मा चौकामध्ये अतिशय उत्साहात हा कार्यक्रम साजरा करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमानिमित्त राहता तहसीलचे नायब तहसीलदार माननीय हेमंत पाटील साहेब, नगरपालिकेचे CO साहेब, पोलीस स्टेशनचे गुंजाळ साहेब या सर्वांनी उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे। यापुढे
हा राहता शहरामध्ये या हुतात्मा चौकामध्ये कारगिल दिन व इतर दिवस आर्मी डे, नेव्ही डे, एअरफोर्स डे अशाच प्रकारे उत्साहात साजरे व्हावे आणि राहता शहर आणि परिसरातील नागरिकांना देशसेवा काय असती, सीमेवरची काय परिस्थिती असती या गोष्टीची जाणीव व्हावी या निमित्ताने हा कार्यक्रम आपण साजरा केलेला जातोय. सैनिक सेवानिवृत्त झाला तरी तो देशासाठी सदैव तत्परतेने कार्य करत असतो. याचा आम्हाला आपण सर्वांना अभिमान आहे. या गोष्टीची आपण सर्वांना जाणीव व्हावी यासाठीच आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. यापुढे धन्यवाद.